जिंकून येऊ. पण मग या सगळ्याचा फटका तुम्हाला 19ला बसला का? कारण तुम्हाला 19ला असं वाटत होतं की एकट्या भाजपला साधारण 120च्या वरती वगैरे जागा जातील आणि सरकार स्थापनेला फारशी अडचण येणार नाही म्हणून, पण तुमची गाडी 105-106 पर्यंत अडकली. खरं तर आज हे प्रांजळपणे मान्य करावं लागेल. व्यक्तिगत माझं मत तर हे स्पष्ट आहे. मी पक्षाच्या आवश्यक त्या नेतृत्वाशी बोललोय. 2019ला उद्धवजींच्या शिवसेनेशी युती करून आपला फायद्याऐवजी नुकसानच झालं. मुंबईतही झालं, राज्यातही झालं. खऱ्या अर्थानं इतका विश्वासघाती मित्र देशाच्या राजकारणात कोणी असूच शकत नाही. असा पक्ष आणि असा पक्षमित्र हा उभाटा सेना आहे. आणि म्हणून त्यांनी मुंबईत काय किंवा राज्यातल्या अनेक जागांवर काय परस्पर काही उमेदवार उभं करणं, परस्पर आमच्या महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात कामं करणं, त्या ठिकाणी परस्पर विरोधी उमेदवाराला मदत करण्याच्या भूमिका घेणं, या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. पण एक संयमी, एक धोरणी, एक मोठ्या भावाच्या भूमिकेतून आम्ही सातत्याने या सगळ्या गोष्टी पचवत गेलो. पण मुंबईकरांची जी इच्छा आहे, ठाकरे विना भाजप, ठाकरे विना भाजपने मुंबईचा विकास करावा, या इच्छेची परिपूर्तता या लोकसभेपासून महानगरपालिकेपर्यंत आम्ही करू. पण तुम्ही एका ठाकरेंना नाकारताना दुसऱ्या ठाकरेंना मात्र जवळ घेण्याचा फार